आमचे आज आपल्या शेतामध्ये एक नवीन पाहुणे मंडळी आले आहेत, खरं म्हणजे मैत्रिणी आल्यात। आमचे गुरु श्री तरे साहेबांनी सांगतानाच असं सांगितलं, मी आज नवीन मैत्रिणी घेऊन येणार आहे। तर मला खूप उत्सुकता होती, काय मैत्रिणी हा माणूस घेऊन येणार आहे। तर आत्ता जे आणलं आहे त्या खरं म्हणजे खरंच शेतीच्या मैत्रिणी, याला म्हणतात मधमाशीचं कॉलनी। ही जी कॉलनी आहे हे आपण नक्की काय आहे ते आपण सरांच्याचकडनं जास्त ऐकूया, कारण मी काहीतरी सांगायचं आणि गुरुनी सांगायचं याच्यामध्ये खूप फरक असतो। तुम्ही हात लावून बघा, ही पेटी किती गरम झालाय हीटमुळे त्यांच्या। आवाज आवाज पण येतो, बज येतोय त्यांचा तो, कारण त्या थोड्या बाहेर निघायला मिळालं, त्यांचा सूर्योदयाच्या अगोदर त्या फॉरेजिंगला अन्न शोधायला निघतात। या काय आहेत नक्की? या सातेरी मधमाशा आहेत। हं. आणि ते एवढं पॅकिंग करायचं कारण म्हणजे सूर्य उगवायच्या अगोदरच जेव्हा संधी प्रकाश म्हणतो आपण, हां त्या लाईटलाच त्या बाहेर निघतात, त्याच्यामुळे आपण त्यांना अगोदर मोकळं करणार आहोत। मग मी एवढं 3 लेअरचं पॅकिंग करून आणावं लागलं। या कितपत धोकादायक असतात? धोकादायक नाहीतच, अगोदर त्यांचा बाहेर जाऊ देताना शेतामध्ये राहणारी एखाद्या एकरला 1-2 पेट्या जास्तीत जास्त, अगदी बरोबर। आणि बघा, खरं शेताच्या परागीभवनाला मदत करणारी मध्यम आकाराची, म्हणजे डंखरेत माशीपेक्षा बऱ्यापैकी मोठी, त्याचे हिची भूक पण जरा जास्त, त्याचे अन्न पुरवठा जो आहे त्या दृष्टीने या मधमाशा एका एकरला एकच कॉलनी अशा स्वरूपामध्ये त्या राहतात। जास्त राहिल्या तर ते सगळ्या भांडून उपाशी राहू शकतात, त्याच्यामुळे त्या आत्ता पेटीमधनं आणल्या आणि याची जी कॉलनी आहे, बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये त्या शिफ्ट करायच्या असतात नंतर। हा आता न्यूक्लियस बॉक्स म्हटलं जातं, हा शिफ्टिंगसाठी वापरला जातो। हा शिफ्टिंगचा बॉक्स आहे का? हो, हा छोटावाला बॉक्स आहे। मी जो गेल्या वेळी आणलेला होता तो ॲक्च्युअल बॉक्स आहे। आता ह्या तुम्ही ज्या पद्धतीने हाताळताय, अशा प्रकारे अजिबात हाताळू नये। हाताळू नये म्हणजे तुम्हाला सवय आहे डंखाची का कॉन्फिडन्स आहे, काय आहे? दोन्ही। दोन्ही आहे। म्हणजे माझ्यासारख्या माणसाने, नवीन शिकणाऱ्या माणसाने मास्क आणि मोजे घातल्याशिवाय करायचं नाही। अगदी बरोबर। आता मग त्यांना थोडा वेळ असंच राहून देऊयात, हं. त्या जरा इकडच्या वातावरणाची आणि त्यांना मोकळी हवा मिळू दे। आणि तुम्ही बघू शकता त्या ऑलरेडी बाहेर आलेल्या आहेत, कारण त्यांचा टायमिंग झालेला होता, म्हणून ही बाहेर मी जाळीची पिशवी लावलेली होती। आता आपण ही अशीच ठेवून देणार आहोत, त्या हळूहळू बाहेर निघतील। सर याचं आयुष्य किती असतं? त्या माशीचं आयुष्य असतं 4 ते 5 महिने, कामकरी माशीचं। हां. आणि यांची राणी माशी जी आहे ती 3, 3.5 ते 4 वर्ष जगते। आता तुमच्या चेहऱ्यावरती एवढ्या माशा घोंघवत आहे, हां, तुम्हाला त्याची भीती वाटत नाही? नाही, कारण भीती वाटणं हाच एक मोठा काय म्हणता येईल पॉईंट आहे की ज्याच्यामुळे त्या तुमच्यावरती अटॅक करतात। ज्याप्रमाणे कुत्र्याला माणसाचा वास येतो किंवा तो वासावरून सगळं ओळखतो, यांचं सगळं कम्युनिकेशन वासावरून चालतं। आणि आपल्याला जर भीती वाटली आहे तर आपल्या शरीरामध्ये भीतीचा हार्मोन तयार होतो, ज्याचा गंध मधमाशांना घेता येतो आणि त्यांना कळतं की हा 6 फुटाचा जो कोणी प्राणी आहे तो घाबरलेला आहे। आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे एखादा घाबरला प्राणी की तो समोरच्यावर अटॅक करतो किंवा पळून जातो। त्याच्यामुळे ती हा विचार करते की हा पळून गेला तर ठीक आहे, पण जर याने 6 फुटाच्या प्राण्याने ही एवढीशी अर्धा 1 सेंटीमीटर तिच्यावरती जर अटॅक केला तर ती मरून जाईल। त्याच्यामुळे ती सेल्फ डिफेन्समध्ये अटॅक करते। आणि तो अटॅकही डायरेक्ट करत नाही, अगोदर जसं तुम्ही म्हणालात की जवळ आल्यावरती कंटिन्यू बसचा आवाज येत होता, तो अगोदर बस देते की बाबा माझ्यापासून दूर राहा। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता चेहऱ्याभोवती हॉवरिंग करते, त्याला हॉवरिंग म्हणतात। आजूबाजूला नुसती घिरट्या घालते की बाबा मी चावू शकते, पळून जा। आणि मग हेही नाही ऐकलं तर मग ती अटॅक करते। आता तुम्ही बघा, आता ह्या सगळ्या ह्याच्यावर तिथे बसलेल्या आहेत, जसं त्यांना ऊन मिळेल, थोड्याशा शिफ्टिंगमध्ये मेल्या, पण त्या इथे आता चांगलं खायला मिळतं त्यांना, त्याच्यामुळे राणी माशी अंडी घालून ऑलरेडी अंडी घातलेली आहेत। नंतर आपण फ्रेम दाखवूयात।
तर आपण हे इथे असंच बाजूला ठेवूयात. या पण आता माश्या- अजून एक प्रश्न, गंध का ओरा? ओराबद्दल अजून तेवढं रिसर्च झालेला नाही किंवा मला तेवढा माहिती नाही आहे. पण गंध नक्कीच आहे, कारण त्यांचे वेगवेगळे गंध असतात, त्याप्रमाणे ते काम करतात. जसं आपण म्हणतो की सकाळी हे काम करायचं, संध्याकाळी हे काम करायचं, त्याचप्रमाणे गंधांवरती त्यांचं काम होतं. जसं की राणी स्वतःचा गंध कंटिन्युअसली सगळ्या माशांना देत असते आणि त्या प्रत्येक माशीची आयडेंटिटी होते की या पोळ्यामधली ही माशी आहे, अशा प्रकारे आहे. किंवा मग राणीचं घर बांधायचं असेल, मग त्याच्यासाठी वेगळा गंध सोडला जातो. मग कामकरी माशांना कळतं की हां, आता आपल्याला राणी घर बांधायचं आहे, मग आपण राणी घर बांधूया. अशा प्रकारे त्यांचं काम. त्यामुळे तुम्ही तो ऑरा किंवा व्हायब्रेशन्स आपण म्हणतो, 100% व्हायब्रेशन्स वरती पण त्या काम करतात. कारण ह्यांचा जो बज आहे, नवीन मेडिकल सायन्समध्ये फक्त यांचा बज हा एक चांगला मेडिटेटिव्ह आहे. बऱ्याच ठिकाणी युरोपांमध्ये अशा मोठ्या पेट्या बनवल्या जातात, ज्याच्यामध्ये खाली मधमाशा असतात आणि वरती आजारी माणसाला झोपवलं जातं. मग तो जो बज आहे, ती जी फ्रिक्वेन्सी आहे, ते जे व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्याने आपल्या बऱ्याचशा सेल्स ठीक होतात. त्याचप्रमाणे यांचा जो गंध आहे, त्याच्याने आपले फुफ्फुसातले आणि श्वसनाशी निगडीत जे काही आजार असतात ते बरे व्हायला खूप इफेक्ट होतो. म्हणजे स्टिंग हा नंतरचा भाग झाला, पण फक्त त्यांचे व्हायब्रेशन्स किंवा जो बज आपण म्हणतो, जो आवाज येतो तो, आणि त्यांचा गंध हाही खूप औषधी आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या शेतामध्ये मधमाशी जेव्हा असेल हां, तेव्हा तिथे असलेल्या वनस्पतींपासून राहणाऱ्या सर्व सजीवांचं आरोग्य चांगलं होणार. अगदी बरोबर. त्याच्या वासाने, त्याच्या गुणगुणण्याने बरोबर आहे, आणि त्यांनी सोडलेल्या गंधाने. अगदी बरोबर. धन्यवाद.